पोट्ट्यानं तुझा फोटो पाहून हौच कसं म्हटलं मला समजूनच नाही राहिलं. मी तुला पहिल्या दिवसपासून काय सांगू राहिली, इथंच तर माझ्या घोडा आणलाय. नाही तर काय, त्यानं माझा फक्त फोटो पाहिला मला हाव म्हटलं, विचारपूस नाही केली. बरोबर आहे, बरोबर आहे. भेटला काही ना काही कसे तुले पोट तोंडावर नाही म्हणते ना फोटो तो. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या पोराला फोन करतो आणि त्याला विचार कारण होतो ना. अरे होय हेंबाड थुत्र्या फैतार तोंड्या, माझा फोटो पाहून तू मला हाव म्हणता? तुझ्या जीवाला जराही लाज नाही? सांगून तरी मला तुला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता, तरच मी लग्न करल. चल बे एकदाचा फोन लावून देतो कोंबडीले आणि निपटून टाकतो त्या पोट्टाचं काय आहे ते एकदाच. कोणाचा फोन आहे? हिच्या फोनवर. हॅलो कोंबडे, मी काय म्हणतो, आपलं जसं ठरलं होतं का नाही तसं उद्या आपल्याला त्याले. अहो एक मिनिट, कोंबडीने नवरा बोलवला तिचा. कोंबडी कुठे आहे मग? तिच्या जवळ दे ना. अहो कोंबडी पडली बिमार. हा अशी कशी बिमार पडली? तिला म्हणा ते बिमारी पोस्टपोन कर, उद्या ते पोराला भेटायला जायचं. अहो बिमारी जर पोस्टपोन करता आली असती तर केली नसती काय? काही जमून नाही राहिलं ना. माझ्या ताल बिघडलाय सारा. किचन मध्ये 2 दिवसापासून मीच स्वयंपाक करून राहिलो, मीच साडं करून राहिलो. काय सांगा तुला आता. मी काय म्हणतो बाप्पू, तुमचे ते खाप्याचे वांदे जरा शेर होते ना बाजूनं. मला पोरग पाले म्हणजे नाही, मी पोराले पाले चालली तर त्याच्यात काहीतरी खोट असन असं मला कोंबडीनं सांगितलं आणि मलाही तसंच वाटते. तर म्हणून मग आम्ही का नाही उद्या पाहायला चाललो होतो, त्याला चेक करायला चाललो होतो का खरंच खोट आहे का म्हणून याच्यात. तर मग आता काय करू मी? आता मी काय सांगू तुला काय करू? ते उठून नाही राहिले, मी काय करू? तुम्ही तुमचं पार वा, पोरग पहा हे पहा, मला नको सांगू ते विषय. नाही ते ठरलंय त्याच्यासोबत भेटायचं आता. तर मी म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत चला. मी काय लिहू त्यासोबत? मला नाही माहित, तुम्ही तुमचा पात बसा. म्हणजे असं कसं बाप्पू, तुम्हाला मी कदर नाही काय? तुम्हाला चलाच लागल माझ्यासोबत. त्या पोट्ट्यासोबत माझं लग्न झालं तर आणि त्याच्यात काही खोट असली तर तुम्ही चला माझ्यासोबत होते. आता इमोशनल करशील काय तू? बरं हा पक्के चला ना. हो ना. आणि कुठं जायचं काय नाही पत्ता आणि टाइम मी तुम्हाला आत्ताच मेसेज करतो. हो कर, मला आता मेसेज कर. झाला ठीक आहे मग भेटू मग उद्या आपण. हो ठीक आहे. हा काय नवीन मॅटर राहते, हिचेच पाहते, हेच पुरं पाहते, हेच जाते. बरं झालं बाई. नाही कोंबडी तर कोंबडीचा नवराच सी. हे पुट्टी मॅटच आहे मधातच आहे हिचं. बिमारी जाऊ दे, उद्या भेटतो आणि नाही नाट लावतो त्या पोट्टाचा. घेतली फाडून तर फक्त भावूनच घ्याव. भाऊ कोणीच नाही. माहित आहे मला, सांगायची गरज नाही. फॉलो मी. पोट्टो, तुम्हाला माहित आहे कोण येणार आहे? यस सर. तुम्हाला कसं माहित बे? ते तर तुम्हालाच माहित आहे ना भाऊ. आज तुमची वहिनी येणार आहे. पाय लागू वहिनी. वहिनी मी होय काय तिच्या पाया लागा ना? दिमाग खराब. असं कोण करते? असं तर फक्त भाऊच करते. बी केअरफुली. तेव्हा मी काय म्हणतो, काही मॅटपणा करायचा नाही. जर तुमच्या मॅटपणामुळे जर हा रिश्ता हुकला तर एकाचा मर्डर मा हाताना आज आहे. तुया नाही रे बा. तेव्हा एक लक्षात ठेवा, काही मॅटपणा करायचा नाही. सगळी गोष्ट अरेंजमेंटनुसार झालं पाहिजे. ते पुरी अशी भपकलीच पाहिजे. वाटलंच नाही पाहिजे काय झालं काय नेमकं. काय म्हटलं, सगळ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या पाहिजे. म्हणजे ते फोनवर मला लय बोलली. हेंबाड थुत्र्या फैतार तोंड्या. लय काही बोलली ते मला. बस ती आली, तिने मला एक प्रश्न केला 4 उत्तर. एक प्रश्न केला की 4 उत्तर. म्हणजे ते माझ्या कब्जात. वा वा भाऊ वा वा. हे तर फक्त भाऊनच करावं. वा. कधी गर्व नाही केला. बी फोकस. कामावर लक्ष द्या. माझे पुरे बुट खराब झाले फिरू 250 रुपयाचे घेतले होते माझे बुट. नाही तर काय तर या गोष्ट कोण व्हायचं मॅट सूत्र. मी सांगतोय बाप्पू तुम्हाला त्याच्यात काहीतरी खोट आहे. हाय म्हणजे हाय. नाही जर मला खोट जाणवली आणि तो काही जास्त माझ्यासोबत टरटर केली तर तुला माहित आहे मी किती गरम आहे. एखादा असा सपकन कानाखाली वाजवून ना त्याच्या मग. नाही ना शांत राहा, आपण पाहू ना आरामात. तू म्हणून राहिली म्हणून शांती रे. मग त्यानं जर काय तोंड वाजवलं तर मी त्याला वाजवतो. माहिती आहे मग. हा आपण
शांतीनं जाऊ, शांतीनंच करू सगळं. हे आहे काय बाप्पू? हे दिसून हे दिसून राहिली, हे गाडी वाटते त्याची. हेच वाटते गाडी. हेच वाटते. चल चल चल, हेच वाट. चल चल बर. काय भाऊ भाऊ आली आली भाऊ आली मिरच्या कुठून आणल्या बे? बाजारात गेलतो भाऊ. अबे बाजाराच्या तोंडच्या मिरच्या. अरे कोण आहे रे तू? कोण होय कोण? अबे कोण होय तो? फोटो मोडण्यासोबत लग्न करायला हा म्हटलं ना? कोण आहे तो बैलबांध्या? हा? मी नाही, आमचे भाऊ आहे. अबे होय, आरशात तोंड पाहिलं का त्या? चालला लग्न करायला? आरशापर्यंत पोहोचू नाही कसा म्हणा तो? नाही? ओ बाई वहिनी, आमचे भाऊ ऐकून राहिले तर काय बी बोला ना काजी. हा, अरे तुम्हाला माहित नाही आमच्या भाऊची काय दहशत आहे या गावात. अरे आमचे भाऊ जेव्हा गावातून एंट्री करते ना तेव्हा त्याच्या मग 400 गाड्या असते, 400 गाड्या. हो, अरे जेव्हा आमचे भाऊ कार मधून अशी उतरते तर रेड कार्पेट शिवाय उतरत नाही. तुम्हाला माहित नाही काही, जेव्हा आमचे भाऊ अशी उतरते तेव्हा इकडून फुलं आणि आमच्या भाऊचे गावात मुलंच मुलं. गावभर मुलं म्हणजे अनाथ आश्रम आहे ना आपल्या गावात, अनाथ आश्रम. आणि तुम्हाला सांगत नाही, तुमच्या भाऊचा विषय एवढा गंभीर आहे की आम्ही तिघ जण एकदम खंबीर आहे. असं काम आहे वहिनी. याला पाणी पाजा. ती वहिनी गेली तिकडे चुलीत. ते बरोबर आहे. सोबत गुंडा कोण आणलाय? हे माझ्या बाप्पू आहे, हो माझ्या बहिणीचा नवरा. अच्छा, हा माझा साडू आहे. आता चेहऱ्यानंच पत्नी पीडित दिसून आला. पहिले याले कब्जात घेतो म्हणजे पोट्टी कधी कब्जात येईल. वाव, स्मार्ट बॉय. अबे सेवा करा ना.
मी केलं दादा सांगा नाही अबे तशी सेवा नाही, दुसरी सेवा. सेवा घे, आम्ही मानदान करत असतो. ते बघा. म्हटलं तर बाप्पू तुम्हाला म्हटलं तर याच्यात काहीतरी फॉल्ट आहे म्हणून. याच्यात फॉल्ट काय? हे अख्खा माणूस फॉल्टी आहे. तू मला सांग, त्या मला म्हटलंच कसं हा त्या फक्त फोटो काढा, फोटो पाहून तू लग्नाला हा म्हणतो. चला लग्न करायला त्या कसं काय हा म्हटलं लग्न करायला. हा बोलली झालं मनासारखं. आता मागं नजर पाय, बस जास्त नजर मारू नको. हे जेवढी शेती दिसते ना लाखो एकर, या सगळ्या शेतीचा एकटा मालक आहे मी. माहित आहे का तुला? माझ्या गावात माझ्या घरात एवढं दूध निघते का सगळ्या आजूबाजूच्या गावात फक्त माझ्या घरचं दूध जाते. माझ्या आई बाबांनी त्या फोटो दाखवला मला तू लय आवडली म्हणून तू माझ्या घरात पाहिजे. मला चल माझ्यासोबत ये घरी. चाटक्या तोंडाच्या बरं मला सांग मायात काय कमी आहे? अहो मायासारखे डोळे अख्ख्या जिल्ह्यात दाखवून ते कोणाजवळ आहे का तो? हा अहो लोकांच्या गालावर खडी पडते, माया हनुवटीवर खडी पडते. पाहिली का जी हनुवटी? अहो लोकांच्या हातात तीळ असते, माया गालावर 2-2 तीळ आहे. माहित आहे मला. सांग काय कमी आहे मायात नाही? फक्त फोटो पाहून त्या लग्नाला कसं काय हा म्हटलं. हा लग्न करायला फोटो पाहून त्या कधी स्वतःला आरशात पाहिलं काय? हा पाहिजे. अहो काय दिसतो तू. अहो काय तुझे डोळे, काय तुझे नाक, काय तुझे बोलणं. तुला कसं वाटतं? तू आरशात पाहिजे तुला तो आवडतो तू स्वतःला. मग मला नाही आवडशील काय? म्या थुत्राच्या वाकसल्या तोंडाच्या तुला सांगून रडी म्या नादी नको लागू. खाल्ल्या मग शिव्या तर फक्त भाऊनच खाव. अबे शिव्या तुया भाऊ तर लाताखाच्या लायकीचा लाताखाच्या खपरटल्या तोंडाच्या 400 गाड्या चाटू तुया गाड्याने म्या थुत्राच्या मी लय डेंजर आहे बाबू. तुला सांगतो फोटो पाहून हा म्हणतो लग्न करतो. फोटो पाहून पोरीच्या फोटोला पाहिजे लग्न करायला चालला मोठा खपरटल्या थुत्राच्या. तू बाबू अरे तू होय कोण रे? हनोटीत खट्टा. साला मग पचकाचा फक्त भाऊचाच वाव. अहो काय भाऊ, तुम्ही अख्ख्या गावाला रडवता आणि ते पोरगी तुम्हाला रडवून गेली. अरे प्रेम होतं म्हणून जाऊ दिलं रे. जिद्द असती तर माझ्या घरात असती. अरे बाबा त्या इरफान खानचे मराठी डायलॉग मारणं सोडा ना. मग हातात जो मर्डर लिहिला होता तो कदाचित आता होणार आहे. तुमच्या पायी झालं बे. तुमच्या काय मग पोट्टे हो आली का मजा? त्याला मजा आली का नाही ते तर कमेंट सांगतात ना. आता ते बम कमेंट करणार आहे कसं आली मजा, काय आली मजा. हा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय काय आवडलं तर आहे की नाही. आणि अजून एक गोष्ट हेही सांगत जा तर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडते. म्हणजे कसं थ्रिलर पाहिजे, कॉमेडीज पाहिजे, सोशल टच असणार पाहिजे, अजून काही कसं जे तुम्हाला पाहिजे ना ते आम्ही तुम्हाला देऊ. हा तुम्ही कसं आहे कमेंट आम्हाला सांगा. त्याच्यातले बेस्ट जे कॉन्टेंट आहे ते आम्ही उचलू आणि तुमच्यापर्यंत आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू. कसं आहे व्हिडिओ करताना आम्हाला लय मजा येते. आम्हाला जेवढी मजा येते आम्ही त्याच्यामध्ये काय शूटिंग घेत असतो. पण ते बिहाइंड द सीन आम्ही 2-4 याच्यात इंस्टाग्रामवर टाकले पण त्याला लोक तुम्ही काही जास्त पाहिलं नाही. मग आता इंस्टाग्रामवर जा, ते व्हिडिओ पहा. आम्ही याही व्हिडिओचं बिहाइंड द सीन टाकणार आहे. मस्त मजा करा. आमचे व्हिडिओ तर पाहाच, त्याच्यात मागं काय गंमत जम्मत चालते तेही पहा. हा आणि नाही काय लाईक कमेंट शेअर करत जा. आणि ते घंट्याचं तर तुम्हाला सांगत नाही लागत नाही. सबस्क्राईब तर तुम्ही करूनच राहिले. विशेष नाही आहे करा. मग आता पुरा या व्हिडिओ नंतर 1 लाख आपण टार्गेट धरूया. 1 लाख सबस्क्रायबर आपण क्रॉस करून टाकले पाहिजे. युट्यूबची सिल्वर बटन आली का तुम्हाला दाखवतच मग फ्रेम करून. हा चला मोबाईल कुठे आहे?
हे इथं आहे ना ते मोबाईल. नाही हे कमेंट करू राहिले ना वाचू ना आपण अरे Reply द्यायला हे केलं. बरं आहे.